नमस्कार, सातारा सेव्हन न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। नामदार महेश शिंदे यांचे दातृत्व कोरेगावकरांच्या 24/7 पाणी योजनेसाठी कृष्णा नदी काठची स्वमालकीची जागा नगरपंचायतीला दिली मोफत। कोरेगाव शहरासाठी केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण अमृत 2 अंतर्गत 24/7 पाणी योजना मंजूर झाली असून त्यासाठी तब्बल 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी आपल्या मालकीची कृष्णा नदीकाठी असलेली जागा मोफत देऊ केली आहे। या जागेवर या योजनेचे नवीन पंप हाऊस व जॅक्वेल उभारले जाणार आहे। गुरुवारी दुपारी 2 वाजता कोरेगावच्या दुय्यम निबंधक कार्यालयात जागा विक्रीच्या दस्तावर नामदार महेश शिंदे यांनी स्वाक्षरी केली। यावेळी कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी व नगरसेवक उपस्थित होते। 1995 साली मंजूर झालेल्या व प्रत्यक्षात कार्यरत असलेल्या काटापूर येथील पाणी पुरवठा योजनेवर सध्या शहराच्या बहुतांश भागाला पाणी पुरवठा केला जातो। कोरेगाव शहराचा वाढता विस्तार आणि पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन अमृत केंद्र सरकारच्या अमृत 2 मधून कोरेगाव शहरासाठी नवीन 24/7 पाणी योजना मंजूर करण्यात आलेली आहे। त्यासाठी 67 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर केला आहे। या योजनेला तांत्रिक मान्यता मिळालेली आहे। ही योजना गुरुवर्य कैलासवासी लक्ष्मणराव इनामदार जी काटापूर उपसा जलसिंचन योजनेच्या बंधाऱ्यालगत काही अंतरावर केली जाणार आहे। कृष्णा आणि वसना नदीच्या संगमावर कृष्णा नदीकाठी नामदार महेश शिंदे यांच्या स्वमालकीची जमीन असून ही जमीन आता नवीन पाणी योजनेच्या पंप हाऊससाठी देण्यात आली आहे। या बंधाऱ्यात साठणाऱ्या पाण्याद्वारे कोरेगाव शहराला 24 तास पाणी उपलब्ध होणार आहे। बंधाऱ्यात सातत्याने पाणी उपलब्ध राहणार असल्याने कोरेगावला कधीही पाणी कमी पडणार नाही। नामदार महेश शिंदे यांनी गुरुवारी दुय्यम निबंधक कार्यालयात कोरेगाव नगरपंचायतीच्या नावे ही जागा विना मोबदला खरेदी खत करून दिलेली आहे। नगरपंचायतीच्या वतीने मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी स्वाक्षरी केली आहे। यावेळी तहसीलदार डॉक्टर संगमेश कोडे, दुय्यम निबंधक स्वामीनाथ देशमुख, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, रशीद शेख, नगरसेवक साई प्रसाद बर्गे, सागर विरकर, प्रीतम शहा, संतोष बर्गे यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील सर्व रहिवासी हे माझ्या कुटुंबातील सदस्य असून त्यांना पुढच्या 40 वर्ष पाणी समस्येला सामोरे जाऊ लागू नये, त्यांना अहोरात्र पाणी मिळावे यासाठी ही शिंदे कुटुंबाची जागा आज विना मोबदला नगरपंचायतीला दिली आहे। कोरेगाव शहराच्या ऋणातून उत्तराई होण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे। भविष्य काळात कोरेगाव शहरासाठी लागेल ते योगदान देणार असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी सांगितले। आणि आपल्या 2035 ची लोकसंख्या घेऊ शकतो। किती रेडिओ रेट काय आला? 200 दर द्यावा लागला। किती